असं वाटायले का हे समज कोणीतरी मुद्दाम करते, पण कोण असं का करत असेल? म्हणजे नेमका कुणाचा डाव असेल यो? ए गावछाप, तू स्वतःला काय जेम्स बॉन्ड किंवा शर्लॉक होम्स समजतेस का? हे तुझा डिटेक्टिव्ह माइंड ना तुझ्याकडेच ठेव. तुला काय झालंय वरडायला? मी तुला काय बोललो का? आणि तू काही बोलू पण नाही शकत, कळलं का? कारण की मला हे तुझे सगळे गेम्स माहिती आहे. तू हे असं काहीतरी फालतू बोलून नवीन गेम काढतेस ना, आय नो दॅट. पण तू असं का करतेस ग? हा, माझे डॅड आता लो फील करतात म्हणून त्यांना मॅनिप्युलेट करतेस. तुला माहिती आहे का, तू येण्याच्या आधी ना आमची फॅमिली खूप हॅपी फॅमिली होती. आम्ही खूप हॅपीली राहायचो, पण तू आल्यापासून सगळं चेंज झालंय, सगळं. का करतेस असं? नो 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 नो, वेट 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 वेट, आय थिंक आय हॅव एन आन्सर. तू हे मुद्दाम करते. तुझ्याकडे माझ्यासारख्या पैसा नाही आहे, माझ्यासारख्या फॅमिली नाही आहे, म्हणून हे सगळं करते. आय नो दॅट. बट यू नो वॉट, जस्ट कीप दिस इन माइंड. मी हे सगळं होऊ नाही देणार. बास अनिका, बास. कमळी काहीच चुकीचं बोलत नाहीये. तिच्या मनात जी शंका आहे तीच माझ्या मनात सुद्धा आहे. पण कुणी आणि का केलं यापेक्षाही गौरी आणि माझी मुलगी कुठे आहे हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, नाही का? आई, हे बघ. बरं कमळे, माझी मुलगी कुठे असेल ग आत्ता? कारण ती जर गौरी बरोबर नव्हती तर मग ती आहे कुठे? काका, मला वाटतं एकदा का आपल्याला गौरी मावशी सापडल्या तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला. खरं मला यो प्रश्न पडलाय का, गौरी मावशी अशा हॉस्पिटलमधून निघून का गेल्या? त्या थांबल्या का नाही? हे आई, ही कमळीनं आपली वाट लावूनच थांबणार आहे वाटतं आता. गप्प बसला, कधीतरी शुभ बोलला. आणि असं काय वाईट बोललंच पाहिजे का? त्यापेक्षा गप्प बसलीस तर बेटर. म्हणजे तू ना अलीकडे आता जरा मौन राहतच. का मी काही चुकीचं बोलली का? तू बघ ना, ती राजनला कसे प्रश्न करतेय. या कमळीचं डोकं ना जरा जास्तच पुढे 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 चालतं. मी ना हॉस्पिटलचं CCTV फुटेज चेक करणार आहे. आपण चौकशी केली तर नक्कीच काही ना काहीतरी माहिती मिळेल आपल्याला. आणि गौरी जर मुंबईतच आहे तर मग तिला मी नक्कीच शोधून काढेन.